ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। ज्ञानेश्वर भगवान विष्णु, निवृत्तिर्भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। अनंतकोट ब्रह्मांड नायक परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या असीम अनुकंपेने आपण ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होत आहोत। आणि योग असा आहे, श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज यांचा तिथीनुसारे आज 50वा समाधी सोहळा आहे। आणि अशा या परमपवित्र पर्व काळावरती या चिंतनाला आरंभ होतो आहे। हे चिंतन करत असताना सुरुवातीचे 2-3 भाग आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावना स्वरूपामध्ये त्याचं चिंतन आपण करणार आहोत। हा जो कालावधी आहे, सदर चालू असलेला कालावधी हा चातुर्मासाचा कालावधी आहे। आणि चातुर्मासाचा कालावधी म्हणजे हा अभ्यासाचा कालावधी, साधनेचा कालावधी आहे। महाभारतामध्ये असं चिंतन आहे, दिवसेनैव तत्कुर्यात येन रात्रौ सुखं वसेत, अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखं वसेत, पूर्वे वयसि तत्कुर्यात येन वृद्धा सुखं वसेत, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्य सुखं वसेत। या श्लोकाचा अर्थ असा आहे, आपण जीवन जगताना कसं जगावं याचं मार्गदर्शन करताना व्यास नारायणांनी असं सांगितलं आहे, संपूर्ण दिवसभर माणसाने असं काही कर्म करावं
की रात्री त्या व्यक्तीला शांत झोप यावी. बऱ्याच वेळेला आपल्याला असा अनुभव येतो, मनुष्य अंथरुणावर पहुडतो, तासभर पडलेला असतो परंतु झोप लागत नाही. शास्त्रकारांनी असं चिंतन केलेलं आहे, ज्याने दिवसभरामध्ये काही अशुभ कर्म केलेलं आहे त्याला रात्री पडल्यानंतर लगेच झोप येत नाही. म्हणून दिवसभरामध्ये असं चांगलं सत्कर्म करावं की येन रात्रौ सुखम वसेत, जेणेकरून रात्री झोप व्यवस्थित व्हावी. अष्टमासेन तत्कुर्यात येन वर्षा सुखम वसेत. पूर्वी आपल्याकडे 4 महिने भरपूर पाऊस पडत असे आणि यामुळे 4 महिने घराबाहेर पडून तसं कार्य करणं हे कठीण जात असे. आजही काही विभागामध्ये पावसाळ्याच्या अगोदर 4 महिन्यांचा किराणा एकच वेळेला भरला जातो, अशी स्थिती आजही काही ठिकाणी आहे. तात्पर्य, व्यासनारायण सांगतात 8 महिने माणसाने असं काही कर्म करावं की जेणेकरून 4 महिने त्याचे सुखाचे जावेत. अगदी याच्या विरुद्ध आपण पाहिलं तर किमान 4 महिने इतका अभ्यास करावा, इतकी साधना करावी की 8 महिने आपल्याला ती ऊर्जा प्राप्त झाली पाहिजे. व्यासनारायण पुढे सांगतात पूर्वे वयसी तत्कुर्यात येन वृद्धा सुखम वसेत. आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये अशी काही साधना करावी, असं कर्म करावं जेणेकरून आपलं वार्धक्य हे आनंदात जावं. आणि यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रीत्य सुखम वसेत. या पुढे व्यासनारायण आपल्याला सांगतात आयुष्यभर माणसाने असं सत्कर्म करावं की ज्याचा परिणाम मृत्यूनंतर आपली सद्गती व्हावी. जीवनाची 2 अंग आहेत, ऐहिक आणि पारलौकिक. जिवंत असेपर्यंत या प्रपंचामध्ये जे काही आपलं जीवन जातं त्याला जीवनाचा ऐहिक भाग असं म्हणतात. ऐहिक भागही आपला चांगला असावा. कदाचित पूर्वकर्मानुसारे प्रारब्धवशामध्ये आपला ऐहिक भाग जरी उत्तम रीतीचा नसेल तरी या जीवनाच्या माध्यमातून आपण सत्कर्म केलं पाहिजे की ज्या सत्कर्माच्या योगाने मृत्यूनंतर आपली सद्गती झाली पाहिजे, अर्थात आपलं पारलौकिक कल्याण झालं पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. ज्ञानोबा तर असा प्रश्न विचारतात, जयाचे ऐहिकची धड नाही तयाचे पारत्रिक पुससी काही. ज्याचा ऐहिक जीवनाचा भागच शास्त्रानुसार व्यवस्थित जात नसेल, योग्य रीतीने आपलं जीवन तो घालवत नसेल, त्याची उत्तम गती होण्याचा काय विचार आहे. म्हणून आपली उत्तम गती व्हावी, सद्गती व्हावी असं जर वाटत असेल तर आयुष्य आपण साधनेमध्ये, सत्कर्मामध्ये घालवणं गरजेचं आहे. आणि मग अशी साधना करायची असेल, आपलं जीवन समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं असं जर वाटत असेल तर वर्षभर रोज साधना होणं गरजेचंच आहे. किंबहुना संतांनी असं चिंतन केलेलं आहे, काही नित्यनेमाविण अन्न खाय तोची श्वान. ज्याप्रमाणे आपल्याला जीवनामध्ये रोज अन्न पाण्याची आवश्यकता आहे, भोजनाची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे रोजीला काहीतरी साधना करण्याची आवश्यकता आहे. ज्या दिवशी आपल्याकडनं साधना घडली नाही, सत्कर्म घडलं नाही, पारायण घडलं नाही, शास्त्रचिंतन घडलं नाही, स्वाध्याय घडला नाही, शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे की तो दिवस वांझोटा झाला. आणि म्हणून
अवंध्यम दिवसम कुर्यात, दिवस हा अवंध्य करावा असं चिंतन आहे. उपनिषदांमध्ये अशी वाक्य आलेली आहेत. स्वाध्याय प्रवचनाभ्यान न प्रमदितव्यम किंवा स्वाध्यायान मा प्रमदः. याचा अर्थ असा आहे, स्वाध्याय प्रवचन हे रोजीला केलंच पाहिजे, त्यामध्ये चूक होऊ नये, खंड पडू नये. हे एक नित्य उपासना आहे, नित्य साधना आहे. आणि आपल्याला किमान वर्षानुवर्ष प्रतिदिवस पारायण रूपी, शास्त्रचिंतन रूपी, स्वाध्याय रूपी साधना करता आली नाही तर किमान चातुर्मासाच्या कालावधीमध्ये तरी आपण शास्त्राचं, संत वाङ्मयाचं चिंतन केलं पाहिजे. वैयक्तिक स्वरूपामध्ये चिंतन करावं. आणि वैयक्तिक स्वरूपाच्या चिंतनापेक्षाही सामूहिक चिंतन करणं हे विशेष आहे. व्यष्टिचिंतनापेक्षा समष्टीने चिंतन केलं असता, समष्टीने सेवा उपासना केली असता त्या उपासनेचा आनंद वाढत जात असतो. आनंद चिंतनात समूहावलंबन प्राप्त झालं की सुख वाढत जातं. म्हणून साहित्यशास्त्राचा एक नियम आहे, दुःखाचा प्रसंग असेल, या दुःखाच्या प्रसंगामध्ये जर समूह असेल तर ते दुःख कमी होत जातं. आणि आनंदाचा, उपासनेचा प्रसंग असेल त्यामध्ये जर समूहावलंबन असेल तर सुख, आनंद वाढत जात असतं. उदाहरणार्थ, वैयक्तिक उपासनेपेक्षा सामूहिक उपासना केली तर त्या उपासनेचा आनंद वाढतो. संतांनी आपल्याला सांगितलं आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. मृदंग, श्रुती अर्थात वीणा, टाळ इत्यादी लावून आपण भजन करावं. एक व्यक्ती भजन करण्यास प्रवृत्त झाला तर तो वैयक्तिक स्वतःच्या पातळीपुरता आनंद राहतो. पण तेच भजन जर अनेक जणांनी केलं तर त्या भजनाचा आनंद हा वाढत जातो. अर्थात व्यष्टी उपासनेपेक्षा समष्टी उपासना करावी. आणि आपणही या साहित्यशास्त्राच्या नियमाला अनुसरून, शास्त्राज्ञेला अनुसरून ही समष्टी उपासना करत आहोत. आज अभंग ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला जो आरंभ होत आहे तर या ज्ञानेश्वरीचं चिंतन केवळ मी एकट्याने न करता आपण सगळे मिळून करणार आहोत. याचाच अर्थ असा आहे की श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या चिंतनाचा आनंद हा उत्तरोत्तर निश्चितपणे वाढत जाणार आहे. आणि अशा या आनंदाच्या प्रसंगामध्ये या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेचा थोडासा विचार आपण करणार आहोत. सद्गुरू श्री ज्ञानोबारायांनी श्रीमद भगवद्गीतेवरती केलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानोबारायांना ही टीका का करावी लागली या संदर्भामध्ये थोडासा इतिहास आहे. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. आपल्याला प्रथम अध्यायामध्ये हा विचार येणार आहे. दोन्ही बाजूचं सैन्य समोर उपस्थित असताना अर्जुनाने भगवंताला आज्ञा केली, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. हे परमात्मन, दोनही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन आपण उभा करा. आणि रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केल्यानंतर
अर्जुनाने ज्यावेळेला दोनही बाजूला पाहिलं तर अर्जुनाला सगळे आपले स्वकीय दिसले, नातेवाईक दिसले आणि आपल्या नातेवाईकांशीच आपल्याला युद्ध करायचं आहे हे लक्षात आल्यानंतर या युद्धामध्ये आपल्या नातेवाईकांचा संहार होणार आहे हे लक्षात आल्याने अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये शोक निर्माण झाला आणि अर्जुनाने भगवंताला आपलं मनोगत व्यक्त केलं की हे परमात्मन, या युद्धामध्ये जो नरसंहार होणार आहे यामध्ये स्वकीयांचाच नाश होणार आहे, म्हणून हे युद्ध न करणं हे मला अधिक योग्य वाटतं. आपण युद्ध का करू नये या संदर्भामधले अनेक विचार अर्जुनाने भगवंतासमोर व्यक्त केले, परंतु भगवान मात्र शांत होते. अर्जुनाच्या लक्षात आलं आपण बोलत आहोत, परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्मा मात्र कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आहेत. याचाच अर्थ असा आहे की आपलं मंतव्य हे भगवान श्रीकृष्णांना पटलेलं नाही आहे. म्हणून अर्जुनाने भगवंताची प्रार्थना केली. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. कार्पण्य दोषाने माझा जो क्षात्र स्वभाव आहे तो झाकला गेला आहे आणि यामुळे मी नेमकं काय करावं हे मला कळत नाही आहे. पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः, धर्मसम्मूढ चेत असलेला मी देवा आपणास विचारतो. यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे, ज्याने माझं निश्चितपणे कल्याण होईल, आत्यंतिक कल्याण होईल असं जे काही असेल ते कृपा करून आपण मला सांगा. शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम, मी आपला शिष्य आहे, आपणास मी शरणागत झालेलो आहे, कृपा करून आपण माझं रक्षण करा, मला मार्गदर्शन करा. आणि ज्या वेळेला अर्जुनाने अशा प्रकारची शरणागती स्वीकारली त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. ही भगवद्गीता अत्यंत महत्त्वाची. वर्णंतर व्यासनारायणांनी असं केलंय, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम. मानवी जीवनाचा उद्धार होण्याकरता एकच शास्त्र आहे आणि ते शास्त्र जर कोणतं असेल तर देवकी पुत्र गीतम, अर्थात भगवान श्रीकृष्णांनी गायलेलं हे भगवद्गीता रूपी शास्त्र आहे. आणि म्हणून असं एक वर्णन आहे, गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद विनिश्रुता. एक गीता आपण सुगीता करावी, इतर शास्त्रविस्ताराची आवश्यकता नाही. कारण या भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं आहे, या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद विनिश्रुता. पद्मनाभ अर्थात ज्यांच्या नाभी कमलातून जगन निर्माता ब्रह्मदेव निर्माण झालेला आहे, अशा पद्मनाभ असलेल्या भगवंताच्या मुखपद्मातून कमलातून ही गीता प्रगट झालेली आहे. म्हणून अनेक ठिकाणी वर्णन आहे, बाप बाप ग्रंथ गीता. गीता ग्रंथ हा अत्यंत श्रेष्ठ आहे आणि धन्य आहे. केवळ एका गीतेच्या चिंतनाने जीवन कल्याणाला प्राप्त होतं. गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च, जो गीतेचं अध्ययन करतो, जो प्राणायाम करतो, त्याचे या जन्मातील असतील अथवा पूर्वजन्मातील असतील सर्व पाप नष्ट होतात. म्हणून एक वर्णन असं आहे की रोज मनुष्य स्नान करतो, नित्यकर्मच आहे, ते केलंच पाहिजे. रोजच्या स्नानाने शरीरावरील मळ निघून जात असतो, रोजचा रोज. जलनिर्मोचनम पुंसाम मलनिर्मोचनम पुंसाम जलस्नानम दिने दिने. परंतु
सकृत गीतांभसी स्नानम संसार मलनाशनम. एक वेळेला केलेलं गीतेचं स्नान हे संसाराचा मळ घालवणारं आहे, इतकं या गीतेचं वैशिष्ट्य आहे. आणि अशी श्रीमद भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती भगवंताने अर्जुनाला सांगितली. अर्जुनाने गीता श्रवण केली आणि अर्जुनाच्या अंतःकरणातला मोह नष्ट झाला. म्हणून अर्जुनाची 18व्या अध्यायामध्ये आपल्याला ग्वाही पाहायला मिळते. नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. हे प्रभो, आपल्या या उपदेशाने माझा मोह नष्ट झाला, मला क्षात्रस्मृती प्राप्त झाली आणि यामुळे आता मी संदेहरहित झालेलो आहे. आता देवा तू सांगशील त्याप्रमाणे मी वागेन, त्याप्रमाणे मी करेन. ही अर्जुनाची असलेली ग्वाही आहे. एक लक्षात घ्या, अर्जुन हा तुमचा आमचा प्रतिनिधी आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाला दोनही बाजूला आपले स्वकीय दिसले, त्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये सुद्धा काही प्रसंग असे निर्माण होतात की त्या प्रसंगामध्ये दोन्ही बाजूला आपलीच माणसं असतात. आणि अशा स्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं हे ज्या वेळेस जीवाला कळत नाही, त्यावेळेला तो जीव अर्जुनाच्या भूमिकेचा असतो. आणि अशा भूमिकेमध्ये गुरफटलेल्या गुंतलेल्या जीवाला एक निश्चित मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे. अर्जुनाचं वैशिष्ट्य असं की भगवंताने जवळपास 650च्या आसपास श्लोकांमध्ये अर्जुनाला दिव्य तत्त्वज्ञानाचा उपदेश केला आणि अर्जुनाला ते तत्त्वज्ञान कळालं, मान्य झालं. भगवंताने अर्जुनाला जे सांगितलं ते अर्जुनाला कळालं. परंतु काळाच्या ओघामध्ये सर्वच संसारी जीव अर्जुनाच्या पात्रतेचे नसल्या कारणाने भगवंताने अर्जुनाला सांगितलेली गीता जशी अर्जुनाला कळाली तशी इतर कुणाला कळेनाशी झाली. भगवद्गीता केवळ अर्जुनाने ऐकली नाही, अर्जुनाबरोबर मारुतीरायांनी ऐकली. ध्वजस्तंभी वानरू जो मूर्तिमंत पै शंकरू. अर्जुनाच्या ध्वजस्तंभावरती मारुतीराय बसलेले होते. हे भगवान शंकरांचा अवतार आहेत. त्यांनी देखील भगवद्गीता ऐकली. ज्या वेळेला समाजाला भगवद्गीता कळेनाशी झाली, त्यावेळेला भगवान शंकरांनी विचार केला की आपण भगवंताच्या मुखारविंदातनं गीता ऐकलेली आहे, मग ती गीता आपण सोपी करून समाजासमोर मांडावी, जेणेकरून समाजाला भगवद्गीता कळेल आणि त्या गीतेचा उपयोग होईल. म्हणून भगवान शंकरांनी शंकराचार्यांचा अवतार धारण करून या श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य निर्माण केलं. शंकराचार्य हे भगवान शंकरांचा अवतार, म्हणून असं वर्णन आहे. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्र भाष्यकृतौ वंदे भगवंतौ पुनः पुनः. आणि भगवान शंकराचार्यांनी भाष्य लिहून फार मोठे उपकार केले. भगवद्गीता समाजासमोर सोपी करून सांगितली. आपल्या भारताचं वैशिष्ट्य असं की काही वर्षांपूर्वीपर्यंत भारताची लोकभाषा ही संस्कृत भाषा होती. संस्कृत भाषेचं फार मोठं वैभव आहे. भाषासु मधुरा मुख्या दिव्या गीर्वाण भारती. सर्व भाषांमध्ये दिव्य भाषा संस्कृत भाषा आहे, मुख्य भाषा संस्कृत भाषा आहे आणि ही देवभाषा आहे. आज संपूर्ण जगामध्ये
ज्या भाषेचं प्रचलन आहे ती भाषा म्हणजे इंग्रजी भाषा आहे. परंतु इंग्रजी भाषेमध्ये अनेक शब्दांना आजही पर्याय उपलब्ध नाहीत. इंग्रजी भाषेचा जो काही शब्दकोश आहे तो अत्यंत संकुचित आहे. याकरता मी आपणास एक उदाहरण सांगतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी भारतातूनच नव्हे तर जगाच्या पाठीवरनं धार्मिक विधी करण्याकरता भाविक येतात. एक परदेशातील दाम्पत्य पितृदोषाची पूजा करण्याकरता त्र्यंबकेश्वरी आलं. आता परदेशातून आलेले असल्या कारणाने त्यांना मराठी, हिंदी अथवा संस्कृत वगैरे आपल्या ज्या भारतातील भाषा आहेत या भाषा कळण्याची काहीच शक्यता नव्हती. त्यांना फक्त इंग्रजी कळत होतं. म्हणून पूजा सांगण्याकरता सुद्धा ज्या गुरुजींना इंग्रजी संभाषण करता येतं त्या गुरुजींना बोलावलं. आणि त्या गुरुजींनी देखील जमेल तेवढं त्यांना इंग्रजीमधून निरूपण केलं. त्यांना शब्द आठवले की व्यवस्थित रीतीने संभाषण करत असत. आणि शब्द जर आठवले नाही तर हळद वाहा, कुंकू वाहा याकरता ते प्रयोग करायचे. रेड कलर थ्रो, येलो कलर थ्रो. आणि अशा रीतीने ती पूजा चाललेली होती. प्रसंग असा आला की गुरुजींना सूचना अशी द्यायची होती, मी मंत्र म्हटला की आपण हातामध्ये पिंड घ्या आणि सांगितल्यानंतर हातात घेतलेला पिंड दर्भाच्या काडीवरती आपण ठेवा. पण प्रश्न असा निर्माण झाला की पिंडाला इंग्रजीमध्ये शब्द काय. काही डिक्शनरी वगैरे जे आहेत शब्दकोश ते चाळले, परंतु इंग्रजीमध्ये पिंडाला शब्दच उपलब्ध झाला नाही. मी आपणा सर्वांना देखील एक विनंती करतो, जर कुणाला पिंड शब्दाकरता इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द मिळाला तर आम्हाला जरूर कळवा, उपयोग होतो आम्हाला. तो पिंड शब्द इंग्रजीमध्ये नसल्या कारणाने आता सूचना काय द्यायची हा प्रश्न निर्माण झाला. पण गुरुजी बुद्धिमान होते. त्यांनी पिंडाला स्वबुद्धीने एक पर्यायी शब्द काढला, राईस बॉल. आणि अशा रीतीने त्यांनी ती पूजा सांगितली. माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इतका संकुचित शब्दकोश इंग्रजी भाषेचा आहे. त्या तुलनेमध्ये जर आपण संस्कृत भाषेचा विचार केला तर एकेका गोष्टीकरता अनेक पर्यायी शब्द आपल्या संस्कृत भाषेमध्ये आहेत. अगदी उदाहरण सांगायचं असेल तर अमरकोशामध्ये सुरुवातीला सुरवर्ग आहे आणि देवांकरता जवळपास 33 पर्यायी शब्द दिलेले आहेत. अमरा, निर्जरा, देवा, त्रिदिवेशा, दिवौकसहा इथनं आरंभ केलेला आहे. किंवा जसे एका शब्दाकरता अनेक पर्यायी शब्द तसे संस्कृत भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थही आहेत. एक हरी शब्द जर आपण पाहिला तर त्याचे जवळपास 14 अर्थ संस्कृत भाषेमध्ये आहेत. गो शब्दाचे 12-13 अर्थ संस्कृत भाषेमध्ये आहेत. असं संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य. आणि ती संस्कृत भाषा भारताची मातृभाषा होती. आबालवृद्ध या संस्कृत भाषेचाच प्रयोग करत असत, संस्कृत भाषेमध्ये संभाषण होत असे. असं आपलं भारत होतं. हे फार मोठं दिव्यत्व आपल्या भारताचं होतं. पण काळाच्या ओघामध्ये संस्कृत भाषा ही लुप्त होत चालली. किंबहुना आज मृत भाषा म्हणून घोषित व्हावी इतकी अवस्था या संस्कृत भाषेची झालेली आहे. परंतु ज्या कालावधीमध्ये संस्कृत भाषा भारतामध्ये प्रचलित होती त्या कालावधीमध्ये भगवान शंकराचार्यांनी भाष्य लिहून गीता सोपी करून सर्वांसमोर मांडली आणि सर्व समाजाला ती गीता कळायला लागली. परंतु कालाच्या ओघामध्ये संस्कृत भाषा लुप्त होत चालल्याने ती भगवद्गीता सर्वांना कळेनाशी झाली. आणि भगवान श्रीकृष्णांनीच
असा विचार केला की आपण जे तत्त्वज्ञान जगाला सांगितलं आहे, जगाच्या उपयोगाचं तत्त्वज्ञान सांगितलं आहे, माऊलीने तसं वर्णन केलेलं आहे. तैसे अर्जुनाचेनी व्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. या ओवीचा अर्थ असा आहे की अर्जुनाला निमित्त करून भगवान श्रीकृष्णांनी ही गीता प्रकाशित करून संसारा एवढं थोर ओझं या जगाचं फेडलं आहे, अर्थात ते कमी केलं आहे. पण अशी भगवद्गीता आज जर समाजाच्या उपयोगाला येत नसेल तर काय अर्थ आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांनीच पुन्हा अवतार धारण केला. तो अवतार ज्ञानेश्वर रूपाने धारण केला. म्हणून संतांनी असं वर्णन केलं आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान महाविष्णूंनीच सद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या स्वरूपाने अवतार धारण केला आणि आपणच सांगितलेली भगवद्गीता सध्याच्या मितीला असलेल्या प्राकृत भाषेमध्ये, लोकभाषेमध्ये ती ज्ञानेश्वरीच्या स्वरूपाने सांगितली, सोपी करून सांगितली. गेल्या 700-800 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी प्राकृत भाषा ही लोकभाषा होती, प्रचलित भाषा होती. आणि त्यामुळे त्या कालावधीमध्ये हे केलेलं निरूपण लोकांना सहजगत्या समजत होतं. गीता पुन्हा कळायला लागली. परंतु कालाच्या ओघामध्ये प्राकृत भाषा देखील लुप्त होत चालली. अनेक अशी शब्द आहेत की जी आज भाषांतरावाचून कळत नाही आहेत. उदाहरणार्थ, स्वप्नीचे चेईले जाईल लया असं वर्णन आहे. चेईले या शब्दाचा अर्थ काय तर शास्त्रकारांनी सांगितलं, जाग झाल्यानंतर, म्हणजे जागृती आल्यानंतर. चेव येणे म्हणजे जाग येणे. परंतु आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे, चेव आला असं जर कदाचित कोणी बोललं तर याचा अर्थ जाग आली हे अनेक जणांना कळत नाही. म्हणजे जी प्राकृत भाषा लोकभाषा होती ती प्राकृत भाषा देखील आज कळेनाशी झाली. आणि ही समाजाची अडचण पुन्हा एकदा ज्ञानोबारायांनी जाणली आणि ती गीता सर्वांना कळावी यासाठी ज्ञानोबारायांनीच पुन्हा अवतार धारण केला. तो सद्गुरू श्रीमद सच्चिदानंद स्वामी स्वरूपानंदांच्या स्वरूपाने. मी हे जे बोलत आहे याकरता स्वामींचीच वाक्य प्रमाण आहेत. स्वामींनी असं वर्णन केलेलं आहे की आम्ही आजकालचे नाही आहोत. असं आहे, आपण स्वामींचा जन्म महोत्सवही साजरा करतो आणि समाधी सोहळाही साजरा करतो. जरी आपण स्वामींचा जन्म महोत्सव म्हणत असो तरी स्वामींचा जन्म नाही, स्वामींचा अवतार आहे. कारण जन्माची सामग्री वेगळी आहे आणि अवताराची सामग्री वेगळी आहे. वेदांत शास्त्राने काम, कर्म आणि अविद्या ही जन्माची सामग्री सांगितली आहे. कामना शिल्लक असेल तर जीवाला जन्म घ्यावाच लागतो. वासना शिल्लक राहिलेली असेल तर जीवाला जन्माला यावंच लागतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरिरूप असं वर्णन आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज लिहितात, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. कितीही तपस्वी असेल परंतु अंतिम क्षणामध्ये जर वासनेचा संग घडला तर त्याला जन्माला यावं लागतं. म्हणजे कामना, वासना याचा परिणाम जन्म आहे. ही जन्माची सामग्री. कर्म, आपण जे कर्म करतो
या सर्व कर्मांची फळं भोगून समाप्त झाली तर जन्म मरण ही अनर्थ परंपरा खंडित होते. परंतु आपल्या कर्मातील काही कर्म शिल्लक राहिलं, त्याचं फळ आपल्याला मिळणं शिल्लक राहिलं जर असेल तर आपल्याला एक देह प्राप्त होतो आणि त्या देहामध्ये अनेक प्रकारचे भोग प्राप्त होत असतात. आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारच आहोत, त्यावेळेला आपल्याला हा विस्ताराने विचार मी पुढे सांगणार आहे. परंतु कर्म शिल्लक राहिलं की जन्म आहे आणि अज्ञान शिल्लक राहिलं की जन्म आहे. असं असल्यामुळे काम, कर्म आणि अविद्या ह्या जन्माच्या सामग्री आहेत. अवताराची सामग्री काय? स्वेच्छा ही अवताराची सामग्री आहे. स्वतःच्या इच्छेने महापुरुष या अवनी तलावरती समाज कल्याणाकरता अवतार धारण करत असतात. आणि जर स्वामी असं म्हणत असतील की आम्ही आजकालचे नाही आहोत, तर याचा अर्थ असा आहे की स्वामी हे पूर्व अवतारातील महापुरुष आहेत, ज्ञानोबारायच आहेत. ज्ञानोबारायांनीच वेळोवेळी अवतार धारण करून समाजामध्ये भक्ती ज्ञान प्रचार प्रसाराचं कार्य केलेलं आहे. आणि ते कार्य करण्याकरता आपणच सांगितलेली ज्ञानेश्वरी जी आज समाजाला कळत नाही आहे, जिचं भाषांतर होण्याची आवश्यकता आहे, प्रचलित लोकभाषेमध्ये येण्याची आवश्यकता आहे, ते कार्य करण्याकरता ज्ञानोबारायांनीच अवतार धारण करून या अभंग ज्ञानेश्वरीचं निर्माण केलेलं आहे. म्हणून आपण श्री व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीजींच्या आरतीचा विचार केला. त्यामध्ये प्रचलित मराठीत असा शब्द आहे. सद्यस्थितीमध्ये जी काही मराठी भाषा प्रचलित आहे त्या प्रचलित मराठीत भाषेमध्ये स्वामींनी या अभंग ज्ञानेश्वरीचं निरूपण केलं आहे. पण आमची बुद्धी प्रतिभा इतकी खालावल्या गेली आहे की स्वामींनी प्रचलित मराठी भाषेमध्ये जी लिखाण केलं ते देखील आपल्याला कळेनासं झालं आहे. स्वामींचा नेमका मनोभाव काय आहे, या ठिकाणी त्यांचं मनोगत काय आहे हे आपल्याला कळेनासं झालं. आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला पुन्हा त्या श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीच्या चिंतनाची आवश्यकता भासायला लागली. आणि म्हणून आपण या अभंग ज्ञानेश्वरीच्या स्वाध्यायाकरता प्रवृत्त झालेलो आहोत. आता यातही असं आहे की माझा देखील असा दावा नाही की मी जे सांगतोय किंवा सांगणार आहे तेच स्वामींना अभिप्रेत आहे. परंतु शास्त्राचं चिंतन करून, संत वाङ्मयाचं चिंतन करून जे माझ्या अल्पबुद्धीला झेपणार आहे ते मी आपणासमोर व्यक्त करणार आहे. हा स्वाध्याय वर्ग 15 ऑगस्टपासून आरंभ करावा असा विषय होता, परंतु काही कारणास्तव तो पुढे गेला. त्यानंतर 26 ऑगस्ट 2024 भगवान श्रीकृष्ण जयंती आणि श्री ज्ञानेश्वर महाराज जयंती या दिवसापासून आरंभ व्हावा असा विचार झाला. त्यानुसार तयारी करत असताना पुन्हा काही प्रतिबंध आले. मग मी स्वामी भक्तश्री जयंतरावांनाही विनंती केली की आपणही स्वामींची प्रार्थना करा की निर्विघ्नपणे या स्वाध्याय वर्गाचा आरंभ व्हावा आणि आमच्याकडनं श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय हा निर्विघ्नपणे पार पडावा.
मी देखील प्रार्थना करतो. आणि 31 तारखेपासून या स्वाध्यायाला आरंभ व्हावा असा विचार उपस्थित झाला. परंतु योग असा की स्वामींचा संजीवन समाधी सोहळा हा 50वा समाधी सोहळा आज असल्या कारणाने तिथीनुसार आजपासूनच या स्वाध्यायाला आपण आरंभ करत आहोत. तर जी ज्ञानेश्वरी कठीण होती ती ज्ञानेश्वरी सोपी करून आपण विचारात घेण्याचा प्रयत्न आज प्रश्न करत आहोत. आणि त्यातील हा प्रस्तावनेचा भाग जो आहे हा मी आज आपणासमोर व्यक्त केलेला आहे. यानंतर आपण ज्ञानेश्वरीचा स्वाध्याय का करावा, ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य काय आहे, का आम्ही ज्ञानेश्वरी वाचावी ऐकावी या संबंधातला काही विचार मला मांडायचा आहे. कारण संत श्रेष्ठ श्री जनाबाईंनी असं चिंतन केलेलं आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. आपण ज्ञानेश्वरी वाचावी. तर प्रश्न निर्माण होतो, का वाचावी ज्ञानेश्वरी? त्याचं निरूपण थोडंसं आपल्याला ऐकायचं आहे. मूळ ज्ञानेश्वरी जी आहे त्या संदर्भामध्ये केलेलं वर्णन पाहायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, का वाचावी अभंग ज्ञानेश्वरी. क्रमाने ही प्रस्तावना मी मांडणार आहे आणि यानंतर पहिल्या अभंगापासून आपण चिंतन करणार आहोत. आज या चिंतनाचा हा प्रथम भाग आहे. गोदावरी ब्रह्मगिरीवरनं ज्या वेळेला प्रगट होते त्यावेळेला ती अत्यंत छोट्या स्वरूपाची आहे आणि जशी जशी ती पुढे जाते तसा तसा गोदावरीच्या पात्राचा प्रवाहाचा विस्तार होत जातो. त्याप्रमाणे आज आपला आरंभ आहे. या चिंतन गंगेचा आज उगम होतो आहे. यामुळे ही लघु स्वरूपाची आहे. जसं जसं चिंतन पुढे जाईल तसा तसा या चिंतन गंगेचाही विस्तार हा होत जाणार आहे. यथामते आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांनी स्वामींच्या चरणारविंदी, ज्ञानोबारायांच्या चरणारविंदी, या परंपरेच्या चरणारविंदी प्रार्थना करावी की आपला स्वाध्याय हा नित्य घडावा आणि निर्विघ्नपणे घडत असताना स्वामींना जो अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ स्वामींनी माझ्या आपल्या बुद्धीमध्ये प्रकाशित करावा आणि त्या अर्थचिंतनाने आपलं जीवन कृतार्थ व्हावं एवढी सर्वांनी आज स्वामींच्या चरणारविंदी प्रार्थना करावी. असो, आजचं हे प्रथम वाङ्मयन पुष्प श्री ज्ञानोबारायांच्या चरणारविंदी, स्वामींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.